महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बालब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार अभिवादन करतो. वर्षावासाचा हा पवित्र काळ सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांसाठी मोठा मंगलमय असा काळ आहे. या वर्षावासामध्ये 4 पौर्णिमा येत असतात. पहिली पौर्णिमा आषाढ पौर्णिमा, जिथून आपण हा वर्षावासाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आता येणारी जी दुसरी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा. तिसरी पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमा आणि चौथी पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमा. अशा 4 पौर्णिमा ह्या वर्षावासाच्या काळामध्ये येत असतात. भगवान बुद्धांनी वर्षावासाची परंपरा आपल्या हयातीमध्ये सुरू केली आणि आजपर्यंत ती परंपरा बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींनी संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये अव्याहतपणे जपलेली आहे. त्या परंपरेचे संरक्षण केलेले आहे. तर हा जो वर्षावासाचा जो काळ आहे मोठा महत्त्वपूर्ण असा काळ आहे. भिक्षू भिक्षुणीसाठी तर हा काळ महत्त्वपूर्ण आहेच, परंतु उपासक आणि उपासिकांच्यासाठी सुद्धा हा काळ महत्त्वपूर्ण आहे. हा वर्षावासाच्या काळामध्ये पावसाळा असतो, पावसाळा सुरू असतो. तप्त झालेली ही भूमी पाऊस आल्यामुळे शांत होते, शीतल होते. सर्व वातावरणामध्ये बदलाव होते. वातावरणामध्ये मोठा आनंद आणि उल्हास निर्माण होते. ह्या वर्षावासाच्या मुळे वातावरणात बदलाव झाल्याने मनामध्ये उत्साह येते, स्फूर्ती येते, नवनवीन कल्पना सुचतात. कवी कविता करायला लागतो, लेखक लिहायला लागतो, चित्रकार चित्र काढायला लागतो. म्हणजे जो तो क्रिएटिव्ह वर्क करायला लागतो, सृजनात्मक कार्य करायला लागतो. हा पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करतात, शेतीची कामे सुरू होतात. म्हणजे जिकडे तिकडे पावसाळ्याचा काळ हा मंगलमय असतो, हर्षोल्लासित करणारा असतो, सुखमय असतो. आजची परिस्थिती जरा वाईट आहे. आज आपल्या देशामध्ये करोना ह्या व्हायरसमुळे अनेक लोकांना आपल्या प्राणाला मुकावं लागले. परंतु आता हा करोना व्हायरस हळूहळू निघून जात आहे. त्याचप्रमाणे अजून मोठी दुःखद घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडली. दरडी कोसळून अनेक लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हिमाचल प्रदेशला वगैरे दरडी कोसळून खूप जीवितहानी झाली. महाराष्ट्रामध्ये तर अनेक लोकांचे घर बेचिराग झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाला, अनेकाचे प्रियजन त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांचा मृत्यू झाला.
अशी दुःखदायक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही त्या सर्व मृत झालेल्या लोकांच्या प्रती विशेष मंगल मैत्री करतो की त्यांना सुगती प्राप्त हो, त्यांच्या कुटुंबियांना सुख शांती लाभो, ते सर्व दुःखातून मुक्त हो, अशी ही मंगल मैत्री आम्ही सर्वांच्या प्रती करीत आहोत. मृत्यू तर अटळ आहे. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. जो प्राण्यांनी जन्म घेतलेला आहे त्या प्राण्यांचा मृत्यू होणार आहे म्हणजे होणार आहे. कारण की जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक भाग आहे. वी आर अ पार्ट ऑफ नेचर. वी आर नॉट डिफरंट. आम्ही ह्या निसर्गाचे एक घटक आहो, एक अंग आहो. हा सर्व नियम आमच्यावरती लागू पडते, सजीवावरती लागू पडते. आपण बघूया की मानवाने जन्म घेतला, सजीवाने जन्म घेतला, तर त्याचा भविष्य काय असेल? तर ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू हा त्याचा भविष्य आहे. हाच त्याचा भविष्य आहे. इथे जन्म आणि मृत्यू, उदय आणि वय हे अव्याहतपणे सुरू आहे. क्षणाला काही जीवसत्व यांचा जन्म होतो आणि क्षणाला काही जीवसत्व यांचा मृत्यू होतो. ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ही अव्याहतपणे सुरू आहे आणि ही न थांबता सुरू असल्यामुळे ती आपल्यावर सुद्धा लागू पडत असते. आपल्याला माहीत आहे बौद्ध धम्मामध्ये मृत्यूवरती विशेष भाष्य केले गेले आहे. कारण की जो आपल्या मृत्यूचा स्मरण ठेवतो त्याला जीवन जगण्याची कला प्राप्त होत असते. कारण की मृत्यू आहे आणि जो स्मरण ठेवत असतो त्याला आपल्या जीवन जगण्याची कला प्राप्त होत असते. पटाचाराबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे. तिच्या डोळ्याच्या समोर तिच्या दोघा मुलाचा मृत्यू झाला, पतीचा मृत्यू झाला, आई वडील भाऊ यांचा मृत्यू झाला एकाच दिवशी. अशी वेळी पिसी होऊन संपूर्ण नग्न अवस्थेत त्या श्रावस्तीमध्ये फिरायची. पण भगवंताच्या सानिध्यात आल्याने, धम्माच्या सानिध्यात आल्याने ती निर्वाण पदास प्राप्त झाली. आपल्या संपूर्ण दुःखातून ती मुक्त झाली. परंतु दुःखातून ती अशीच मुक्त झाली नाही. निर्वाण पदास अशीच ती पोहोचली नाही. तर तिच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या होत्या, तिचे कुटुंब एकाच दिवशी मृत्यू पावलेले होते, तर त्यामुळे ते भिक्षुणी झाल्यावर सुद्धा आठवण येत होती आपल्या मुलांची, पतीची, आईवडिलांची, भावाची. मोठी बेचैन, व्याकुळ आणि दुःखी राहत होती. धम्मामध्ये रममान होण्यास तिला रस वाटत नव्हता. कारण की ती सतत आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या कुटुंबाच्या आठवण करत होती. परंतु अशी घटना तिच्या जीवनामध्ये घडली, म्हणजे मानवी जीवनामध्ये जेव्हा जेव्हा साक्षात्कार होते सत्याचा, तेव्हा तेव्हा आपण दुःखातून मुक्त होतो. तिच्या जीवनामध्ये ही घटना घडली. कोणती घटना घडली? एका सकाळी तिने आपल्या पायावरती एक तांब्याभर पाणी टाकलं. तो पाणी काही अंतरावर जाऊन मुरून गेला. दुसरा तांब्यानी पाणी टाकलं, तो त्याच्यापेक्षा थोडा जास्त अंतरावरती जाऊन मुरून गेला.
तिसऱ्या तांब्यामध्ये तिनं पाणी टाकलं. तो अजून जास्त जाऊन पुढं मुरून गेला, झिरपून गेला. गोष्ट तर ही रोज होते, ती हे कृत्य रोज करते, असा नाही की तिने आज केलेलं आहे. परंतु एखाद दिवस असा येतो की त्या कृत्यामुळे माणसाला सत्याचा साक्षात्कार होतो, प्रज्ञेचा साक्षात्कार होतो, निसर्गाच्या नीतिनियमाचा साक्षात्कार होतो. एखाद्या दिवशी ही घटना अशा प्रकारे मनुष्य पाहतो. घटना तर घडत राहतात, अनेक घटना घडत राहतात, ती घटना पुन्हा 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 घडतच राहते. परंतु एकाच दिवस असा असतो की ज्या दिवशी त्या घटनेमुळे माणसाला सत्याचा साक्षात्कार होते, प्रज्ञेचा साक्षात्कार होते. ती घटना घडली तिच्या जीवनामध्ये. तर तिच्या लक्षात आलं की प्रत्येक मनुष्याच्या जीवाचा हाच नियम आहे. कोणाची जीवनधारा छोटी आहे, लहान आहे, कुणाची जीवनधारा मध्यम आहे, कुणाची जीवनधारा मोठी आहे, लांबपर्यंत जाते. सर्व इथे मरणधर्मीयच आहेत, मरणारच आहेत, मरण अटळ आहे. परंतु कोणी लवकर मरतो, कोणी प्रौढ होऊन मरतो, कोणी वृद्ध होऊन मरतो. तर ही गोष्ट पटाचारा खूप समजली आणि ही गोष्ट तिच्या जीवनामध्ये, ही घटना तिच्या जीवनामध्ये सहाय्यक झाली तिला निर्वाण पदगामी होण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी. ही घटना तिला सहाय्यक झाली. राजा प्रसन्नजिताबद्दलची एक महत्त्वपूर्ण घटना बौद्ध साहित्यामध्ये येत असते. राणी मल्लिका भगवान बुद्धाची उपासिका, मोठी धम्मवान झाली, मोठी शीलवान, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारी. परंतु ही राणी मल्लिका, हिचा मोठा सुंदर इतिहास आहे. ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिला आपल्या सुंदरतेचा मोठा गर्व होता. मी इतकी सुंदर आहो, तिला मोठा गर्व होता आपल्या सुंदरतेचा. आणि त्या राज्यामध्ये तिच्यासारखी सौंदर्यवती दुसरी कोणी नव्हती. आणि तिच्या इतका अहंकार तिला, अनेक लोक तिला फक्त पाहण्यासाठी आतुर राहायचे. तिचा अहंकार की मी किती सौंदर्यवान आहो. आणि तेव्हा जेव्हा तिला माहीत झालं की भगवान बुद्ध सौंदर्याची प्रशंसा करत नाही, तर ती भगवान बुद्धाला टाळायला लागली, भिक्खू संघाला टाळायला लागली, विहारामध्ये जाणं टाळू लागली. परंतु तिच्या काही कर्म धर्म संयोगाने म्हणावं, तिच्या काही पुण्यबळाने म्हणावा, ती भगवंताच्या विहारात गेली आणि सत्याचे दर्शन झालं, सत्याचा साक्षात्कार झाला, सत्य जाणलं. आणि मग ती मोठी श्रद्धावान उपासिका बनली, मोठी शीलवान उपासिका बनली, मोठी धम्मवान बनली. अशी धम्मवान शीलवान स्त्री त्याची पत्नी राजा प्रसन्नजिताची, तो विशेष प्रेम आपल्या ह्या पत्नीवरती करायचा. राजाचा जीव की प्राण ही मल्लिका होती, ही राणी मल्लिका होती. तशी ती धम्मवान होती. परंतु जीवन तर परिवर्तन आहे. आणि झालं काय, राणी आजारी पडली, ती रोगग्रस्त झाली. अनेक हकीम डॉक्टर्स वैद्य बोलवून सुद्धा राणी औषधाला रिस्पॉन्स देत नसे. राजा हतबल, सर्व लोक हतबल. राणी पूर्णपणे त्या रोगग्रस्त होत शरीर खंगत गेला. रोगाने तिला पूर्णपणे जखडून टाकलं. राजा समजून गेला की आता राणीचे दिवस जास्त नाही. तर एक दिवशी राजा
जेतवन विहारामध्ये भगवान बुद्धाच्याकडे गेल्या. भगवान बुद्धाला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि तितक्यात राजवाड्यातून खबर आली की राणी मल्लिकाचा मृत्यू झाला. राणी मल्लिकाच्या मृत्यूची खबर ऐकताच राजा प्रसन्नजीत शोकाकुल झाला, आक्रोश करू लागला, रडू लागला. त्याची प्रिय राणी त्याला सोडून गेली, माझी प्रिय राणी मला सोडून गेली असा म्हणून तो आक्रोश करू लागला. आणि काही वेळाने त्याने जरा स्वतःला सावरलं, तो जरा सजग झाला. तेव्हा भगवान बुद्ध राजा प्रसन्नजीताला म्हणतात, महाराज, जराधर्मी पदार्थाला जरा न यावी, मरणधर्मी पदार्थाला मरण न यावे, वयधर्मी पदार्थाला वय न यावे आणि नाशवंत पदार्थाचा नाश न व्हावा. ह्या ज्या निसर्गाचा नियम आहे महाराज, हा निसर्गाचे नियम कोणीही बदलू शकत नाही. या जगातील सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम एखादी शक्ती असेल ती सुद्धा हा नियम बदलू शकत नाही. हा निसर्गाचा नियम सर्वांवरती सारखं लागू पडते महाराज. मनुष्य हा जराधर्मी आहे, तो कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रस्त होईल, आज नाही होईल तर उद्या होईल, कारण की स्वभाव आहे या बॉडीचा, ह्या शरीराचा स्वभाव आहे की तो जराधर्मी आहे, तो मरणधर्मी आहे महाराज. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचा मृत्यू होईल आणि जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा कोणीही त्याला वाचवू शकत नाही, कोणी त्याचे आप्तसौख्य त्याला वाचवू शकत नाही. त्याचप्रमाणे महाराज, हा मनुष्य जीवन हा वयधर्मी आहे. उदय होणे नष्ट होणे, उदय होणे नष्ट होणे, उदय वय हा निसर्गाचे नियम आहे. जन्म होणे पुन्हा मृत्यू होणे, जन्म होणे पुन्हा मृत्यू होणे, हा निसर्गाच्या अव्याहतपणे चालणारा नियम आहे. मनुष्य जीवन हा वयधर्मी आहे. हा मनुष्य जीवन हे जीवसत्व नाशवंत आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे, हा सर्वांवरती सारखा लागू पडतो. असा विचार करू नका महाराज की माझ्याच पत्नीला हा रोग का झाला, माझीच पत्नीचा मृत्यू का झाला, ह्या आमच्या आवडत्याच व्यक्तीला जन्म जरण व्याधी मरण का यावी, असं नाही महाराज. हा निसर्गाचा नियम सर्वांवरती सारखा लागू पडते. तो स्त्री असो पुरुष, ह्या राज्याच्या असो की त्या राज्याच्या, ह्या देशाच्या असो की त्या देशाच्या, निसर्गाचा हा नियम सर्वांवरती सारखेच लागू पडते. सर्व प्राणी हे मरणाने ग्रासलेले आहेत, जरा मरणाने ग्रासलेले आहेत, जराधर्मीय आहेत, मरणधर्मीय आहेत, वयधर्मी आहेत, नाशवंत आहेत. ह्यापासून कोणाची सुटका नाही, कोणीही ह्यापासून मुक्त नाही. प्रत्येकाला ह्या अवस्थेतून जावाच लागेल. प्रत्येक व्यक्तीला ह्या अवस्थेतून जावाच लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. परंतु महाराज, जे अज्ञानी आहेत, अज्ञजन आहेत, ते यथार्थपणे असा विचार करत नाही की हा जो जीवन आहे हा जराधर्मी आहे, मरणधर्मी आहे, वयधर्मी आहे, नाशवंत आहे. अज्ञजन असा विचार न केल्यामुळे ते शोक करतात, आक्रोश करतात. त्याच्या कामामध्ये त्यांच्या मन लागत नाही, जेवणामध्ये त्या जेवण खाण्यामध्ये त्याच्या मन रस उरत नाही. सतत ते आक्रोश करीत राहतात, आपल्या शरीराला ते प्रताडित करीत राहतात. त्याचे संपूर्ण कामकाज बंद होऊ लागते हळूहळू.
त्यामुळे महाराज, जे त्याचे दुश्मन आहेत, जे त्याचे वैरी आहेत, त्यांना आनंद वाटते. ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की ह्या व्यक्तीला तो दुःखातिरकामध्ये शोक करीत आहे, आक्रोश करीत आहे. हळूहळू तो आपल्या ह्या दुःखामध्ये संपून जात आहे. त्याच्या जे वैरी लोक आहेत त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. पण आर्य लोक, उपासक आणि उपासिका कशा प्रकारे विचार करतात की हा शरीर जराधर्मी आहे, जीर्ण होणारच. हा शरीर व्याधीधर्मी आहे, याला व्याधी होणारच. हा क्षयधर्मी आहे, याचा क्षय होणारच. आणि हा नाशधर्मी आहे, याचा नाश होणारच. मोठ्या प्रज्ञाबुद्धीने जेव्हा आर्य उपासक उपासिका ह्या गोष्टीला जाणतात, समजतात की हे जे नियम आहेत ते सर्वावरती सारखे लागू पडतात. ह्या विकाराने कोणीही सुटलेला नाही. हा विकार आणि सर्वच बद्ध आहेत. प्रत्येक व्यक्ती हा मरणधर्मी आहे, प्रत्येक जीवसत्व हा मरणधर्मी आहे, जराधर्मी आहे, व्याधीधर्मी आहे, वयधर्मी आहे, नाशवंत आहे, नश्वर आहे. तर महाराज, जो व्यक्ती अशा प्रज्ञाबुद्धीने जाणतो, जो व्यक्ती अशा प्रज्ञाबुद्धीने समजतो की ह्या अवस्थेतून सर्वांनाच जावं लागेल, तर तो आपल्या अंतःकरणातील हे शल्य उकळून फेकतो. आपल्या अंतःकरणामध्ये असलेले हे जे दुःख हे उकळून बाहेर फेकतो. आणि ह्या दुःखातून तो मुक्त होत जातो. आणि ज्ञानी व्यक्ती शोकरहित होऊन, दुःखमुक्त होऊन, सत्याला समजून सत्य मार्गावरती चालतो, धम्म मार्गावरती चालतो. आणि सत्य मार्गावरती चालून, धम्म मार्गावरती चालून निब्बान पथास निर्वाणगामी होतो. निब्बान पथास तो जातो. तो महाराज, आपण शोक करू नका. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ह्या मृत्यूवरती भाष्य केलेले आहे. तर उपासक आणि उपासिकांनो, आपण सुद्धा यथार्थपणे जाणा की हा शरीर जराधर्मी आहे, व्याधीधर्मी आहे, मरणधर्मी आहे, नश्वर आहे. आता मरणाला घाबरण्याचं आपल्याला काही कामच नाही, कारण की ही घटना घडणारच आहे. या अवस्थेतून आपल्याला जावंच लागेल. मरणाला घाबरण्याची काही कारण नाही. परंतु जेव्हापर्यंत आमच्या जीवन आहे, जेव्हापर्यंत आम्ही जगत आहोत, तर आमचा हा प्रेशियस लाईफ, अनमोल जीवन, याला अजून अनमोल करण्यासाठी, याची सार्थकता करण्यासाठी सद्धम्मानुसार जीवन जगून आपल्या जीवनाला आपण सार्थक करूया. हा जो काळ आहे हा मोठा महत्त्वपूर्ण काळ आहे. जेव्हा जेव्हा आम्ही सत्याच्या जवळ जातो, जेव्हा जेव्हा आपल्याला सत्याचा साक्षात्कार होते, तेव्हा तेव्हा सुख, शांती, समृद्धी, प्रगती आपल्या जीवनामध्ये आपल्या मागे धावत येते. तर ह्या महत्त्वपूर्ण काळामध्ये आपण सर्व यथार्थपणे जीवन जगा. यथार्थपणे जीवनाकडे बघण्याची दृष्टी संपादन करा, डेव्हलप करा. आपला आणि आपल्या मुलाबाळांच्या मंगल करा. सर्वांच्या मंगल हो. सर्वांना सुख शांती लाभो. सर्वांना सुख शांती लाभो. सब्बे सत्था सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि व अन्तरिक्षे
सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि सामेत सब्बे मेतं करोतु मानुषीयापजाय दिव्याचरतो झरन्ति यबली तस्माहि निरखत अपमत्ता. साधू साधू साधू. सर्वांच्या मंगल हो, सर्वांच्या मंगल हो, सर्वांच्या मंगल हो.